आणि दुसरं म्हणजे असं की थोडंसं त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये थोडीशी काहीतरी गडबड आहे. कारण ते एकाच भाषणामध्ये दुहेरी बोलतात. कारण सुरुवातीला ते काय म्हणाले की हॉटेल वगैरे जे आहे ते भुजबळांनी जाळले किंवा भुजबळांच्या माणसांनी जाळले. म्हणजे प्रकाश सोळंकेवर पण हल्ला भुजबळांनी केला, जे आता क्षीरसागरवर हल्ला भुजबळांनी केला, त्या संदीप क्षीरसागरचं जे राष्ट्रवादीचं ऑफिस ते भुजबळांनी जाळलं, शिक्षण संस्था जे येतात तर त्यांची पण भुजबळांनीच जाळलं आणि हॉटेल पण सगळं भुजबळांनी जाळलं. आणि म्हणे मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावला, म्हणजे जाळलं आम्ही जाळलं. त्याच्यात अगोदर सुरुवातीला ते म्हणाले की सरकारी अधिकाऱ्यांनीच जाळलं, असं सुरुवातीचं त्यांचं स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर ते भुजबळ आजच्या मीटिंगमध्ये ते म्हणाले की मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावता आणि हे भुजबळांनी जाळ. पण थोड्या वेळाने नंतर ते म्हणतात की मराठ्यांच्या वाटायला जाऊ नका, नाहीतर बीडला काय होतं ते लक्षात ठेवा. म्हणजे परत बीड तुम्हीच केलं हे सिद्ध झालं ना. मराठ्यांच्या वाटेला जर गेलात तर बीडला काय होतं, बीडला ते लक्षात ठेवा. याचा अर्थ तुम्ही इनडायरेक्टली कबूलच केलेला आहे की तुमच्या लोकांनी ते जे केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं जे आहे मला असं वाटतं की काय म्हणतात ते अनुलोम विलोम प्राणायाम अमुक तमुक ध्यानधारणा करून विसरणार, एकाच भाषणामध्ये दोन्ही बाजूने उलटसुलट त्यांचं भाष्य येणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे.